आपण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे काल उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि आज चांदणीमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. महत्त्वाचा विषय म्हणजे काल महायुतीचे उमेदवार म्हणजे शिवसेना, भाजप आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्जाच्या वेळे जे सर्व नेते मंडळी एकत्रितपणे हॉटेल विवेकच्या हॉलमध्ये दिसली, त्यावरून ह्या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे आता सर्वच राजकीय जाणकारांनी मान्य केलं आहे. एकंदरीतच कालची परिस्थिती पाहिली तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे असतील, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असतील, त्याचबरोबर स्वतः अनिकेत तटकरे यांच्या भगिनी बहीण महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे असतील, स्वतः खासदार सुनील तटकरे असतील, सगळे आमदार होते. अगदी निरंजन डावखरेपासून प्रशांत ठाकूरांपासून शेखर निकमांपासून अगदी प्रमोद जठार होते, त्याचबरोबर दीपक केसरकर होते माजी मंत्री. अशी सगळी महायुतीची फौज व्यासपीठावरती होती आणि अतिशय वातावरण इतकं प्रफुल्लित होतं की अनिकेत तटकरेंचा विजयाचा मार्ग कालच्या उमेदवाराचा दाखल केला त्याच वेळेला सुकर झाला. पण त्यामधून सर काही गोष्टींची चर्चा होणं, काही गोष्टी वाचकांपर्यंत पाठवणं किंवा सांगणं हे सुद्धा त्यामध्ये काही गोष्टी त्यामध्ये अभिप्रेत होत्या. त्या दृष्टीने आपण हा व्हिडिओचा एक प्रयत्न करतो आहे. काल अनिकेत तटकरेंच्या उमेदवाराचा दाखल करताना व्यासपीठावरती सगळी मंडळी असताना महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या ज्या पद्धतीने सभागृहामध्ये वागत होत्या, प्रत्येकाला नमस्कार करत होत्या, ज्येष्ठांना नमस्कार करत होत्या, काहींना भेटवत होत्या, महिला सदस्य असतील, महिला पदाधिकारी असतील, काहींना तर चक्क अतिशय आनंदाने मिठी मारत होत्या आणि त्यांचा संपूर्ण सभागृहातला त्या हॉलमधला एकंदरीत हावभाव म्हणा किंवा त्यांचं वागणं होतं अतिशय नम्र होतं. हे खरोखरच एखादी बहीण आपल्या भावासाठी किती प्रयत्न करते आणि आपल्या भावाचं ती बहीण आपल्या भावासाठी किती आत्मीयतेने आपल्या भावाची राजकीय वाटचाल चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावी. आपण जरी मंत्री असलो तरी आपला भाऊसुद्धा आमदार व्हावा ही जी इच्छा सर्वसामान्य बहिणीला असते. पण एकंदरीत कालचं राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांचं वागणं जे होतं ना, ते अतिशय सर्वांच्या नजरेत भरणारं होतं आणि सगळेजण ते अतिशय आत्मीयतेने ते एकंदरीत त्यांची संपूर्ण त्या हॉलमधली जे वागणं ते पाहत होते. हे सगळं एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला व्यासपीठावरच्या वक्त्यांची सुद्धा काही वक्तव्य झाली ना, ती सुद्धा कुठेतरी राजकीयदृष्ट्या एक परिपक्वतेची लक्षणं म्हणा किंवा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाची होती. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे हे सुद्धा आपल्या भाषणाच्या ओघामध्ये त्यांनी सांगितलं की अनिकेत तटकरेंच्या उमेदवारी अर्ज आज आपण भरला आहे, त्यांचा विजय 101% आहे. पण खासदार नारायण राणे आणि सुनील तटकरे यांची जी मैत्री आहे ती राजकारणाच्या पलीकडची मैत्री आहे. एकंदरीत आजच्या तरुण पिढीने जे राजकीय क्षेत्रात तरुण पिढी जी वावरते त्यांनी त्याच्याकडून काही आदर्श घ्यावा असं एक महत्त्वाचं वाक्य बोलले. कारण सुनील तटकरे आणि नारायण राणे खासदार साहेब यांची मैत्री ही गेल्या अनेक वर्षी आहे. पक्ष जरी भिन्न असले तरी राजकारणातलं जे निकोप राजकारण आहे ना, त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही मैत्री आहे आणि त्याचा उल्लेखसुद्धा नितेश राणे यांनी केला. दुसऱ्या बाजूला पालकमंत्री उदय सामंतांनी सुद्धा एक छानपैकी वाक्य वापरलं. मी जरी नितेश राणे आणि सुनील तटकरे यांच्या जरी मध्ये बसलो असलं तरी कोणी त्यामध्ये काय विचार करू नका किंवा त्यांनी वेगळा अर्थ काढू नका. कारण सुनील तटकरे हे वडिलांसमान आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये सामंत कुटुंबियांचं योगदान मोठंच आहे राजकारणात, पण त्यांचं वागणं आणि बोलणं आहे ना, ते त्यांच्या यशाचं गमक आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ सदस्याला किंवा एखाद्या आपल्या वडीलधारी माणसांना कसा मान सन्मान द्यावा आणि 4 लोकांमध्ये जाहीर करावं ह्याला सुद्धा मन मोठं लागतं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सुनील तटकरे हे माझ्या वडिलांसमान आहेत. कारण एकेकाळी 2004चा काळ मला आठवतो, पहिली निवडणूक सामंत साहेबांची, तत्पूर्वी पालकमंत्री होते सुनील तटकरे राष्ट्रवादीत आणि पहिल्या निवडणुकीला उदय सामंत निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळीचं जे गुरु शिष्याचं नातं होतं ते आजही उदय सामंतांनी टिकवून ठेवलं आहे असं त्यांच्या एका वाक्यातनं दिसून आलं. त्याचबरोबर प्रास्ताविकेमध्ये सुद्धा सुनील तटकरेंनी महत्त्वाचं वाक्य बोलले अतिशय की हे सगळं कोकणातलं एकंदरीत सगळं महायुतीचं व्यासपीठावरती आपलं दर्शन घडतंय, आपण पाहतोय आणि हे सर्वांनी माझ्या मुलासाठी जे काय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत ते अतिशय प्रामाणिकपणे करतायत. म्हणूनच आज माझ्या मुलाला चांगलं राजकीय पाठबळ मिळतं आहे. त्यामुळे त्यांनी बोलता बोलता सहज हीच आपण एक मराठीमध्ये एक शब्द आहे, जीवनाची घडी अशीच राहू दे, असं एक ते पटकन वाक्य बोलून गेले.
आणि त्यामुळे त्या वाक्यामध्ये सुद्धा फार भावार्थ लपलेला आहे. पण एकंदरीतच कालचा उमेदवारी अर्ज अनिकेत तटकरेंनी दाखल केलेला आणि दुसऱ्या बाजूला मामाच्या भूमिकेत अनिकेत तटकरेंचे मामा अजय बिरवडकर यांचे जे काही धडपड चालू होती त्या सभागृहामध्ये, त्याच्या जोडीला अजित यशवंतराव होते जिल्हा बँके संचालक. म्हणजे महायुती एका कुटुंबा प्रमुखाप्रमाणे किंवा एका कुटुंबाप्रमाणे कालच्या सभागृहात जाणवत होती आणि त्या कुटुंबाचाच एक परिणाम किंवा येत्या 22 तारखेला निकाल दिवशी नक्की जाणवणार आहे. कारण एकंदरीत संख्याबळ बघितलं तर अनिकेत तटकरेंना विधान परिषदेत जाण्याचा मार्ग कालच मोकळा झाला आहे असंच म्हणावं लागेल. पण एकंदरीतच काय की महायुतीचं एका बाजूला एकोपा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेली भाषणं, याच्यातून दिसलेले निकोप राजकारण, आणि तिसऱ्या बाजूला अनिकेत तटकरेंसाठी त्यांची बहीण राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांचं कालचं एकंदरीत सभागृहातलं वागणं हे खरोखरच राजकारण्यांना, तरुण पिढीला आदर्शच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.